माणसाला त्याच्या मूळ पिंडाला प्राप्त करून देते. आता मूळ पिंड म्हणजे काय? मूळ पिंड म्हणजे दसपिंड. आपला जन्म जेव्हा होतो ना, तेव्हा आपण हे सगळं गोळा करून आणतो. या जगात आत्मा हा आपला आहे, बाकी सगळं लोकांचं आहे, बाकी सगळं भगवंताचं आहे. हा आत्मा आपला आहे, बाकी सगळं देवाचं आहे. मग या जगात आपण जन्माला येतो त्यावेळेस या सृष्टीतील या पंचतत्वांचा आपण अंगीकार करतो, स्वीकार करतो. या पंचतत्वांपासूनच आपला देह निर्माण होतो. या पंचतत्वापासूनच आपला विकास होतो, वाढ होते, ऱ्हास होतो आणि शेवटी मरताना आपण हे सगळं सोडून जातो. जसं भाड्याच्या घरात राहायला आलेला माणूस भाडेकरी म्हणून काही दिवस राहतो. मग जोपर्यंत तो भाडेकरी म्हणून राहतो तोपर्यंत म्हणतोय माझं घर आहे. आता खरंच त्याचं घर नसतं, तो महिन्याच्या महिन्याला त्या मालकाला भाडे देत असतो. तसं हे घर भाड्याने घेतलेलं आहे, पण याचं भाडं देण्याचं कुणाला आठवत नाही. हे भाडं कुणाला द्यायचं असतं, कसं द्यायचं असतं, किती द्यायचं असतं, का द्यायचं असतं, हे आम्हाला समजत नाही. आणि म्हणून हे समजून सांगण्याचा प्रयत्न संत परंपरेमध्ये अनेक संतांनी केला. असेच एक संत आमच्या नाभिक समाजामध्ये जन्माला आले. संत सेना महाराज हे नाव बांधवगडच्या मध्य प्रदेशच्या देशात आदराने घेतलं जातं आणि समस्त भारतातील नाभिक समाज या सेना महाराजांचा अनुयायी आहे. सेना महाराजांची कार्यप्रणाली ही फार अद्भुत होती. बहुभाषिक असणारा हा संत त्यांचे मराठी, हिंदी आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये अभंग गवळणी प्रसिद्ध आहेत. सेना न्हावी होता, पण वैराग्यपूर्ण असणाऱ्या या मूर्तीने समस्त मानव जातीला भक्ती मार्गाचा धूळ लावलं. अशाच एका अभंगामध्ये संत सेना महाराज सांगतात, धन कोणा कामा आले. बघा बरं का, थोडं बारीक आहे का? धन कोणा कामा आले, पहा विचारून भले. विचारून पहा, ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला तुला कामात येतं का? धन कोणा कामा आले, विचारून पहा भले. ऐसे सकळ जाणती, कळून या आदळे होती. सगळ्यांना कळते, काय उपयोगाला येत नाही. मारताना काय पैसा वाटला की तिथं यमाचा दूत आला आणि म्हणून त्याला म्हणलं, भाऊ तुझ्या हातावर टॅकवली, या 1000ची नोट 2000ची नोट टॅकवली आणि तुझा बरं आता माझ्या बायकोकडे नको नेऊ, माझ्या आईला नको नेऊ. तिथे कामाला येतं का? तुम्ही पार सारी इस्टेट त्याच्या नाव करून दिली. तू म्हणतो माझीच माय नाव करतो का? तुला लाज वाटते का? माझीच माय नाव करतो. आणि मग धन कोणा कामा आले, पहा विचारून भले. ऐसे सकळ जाणती, कळून या आंधळे होती. हे सगळ्यांना कळत, पण डोळे असून आंधळ्यावानी, कळून न कळाल्यावानी करायचं. ही जी आमची परंपरा आहे ही आम्हाला वैराग्याकडे घेऊन जात नाही. इथंच आमचं दुःख नाही, इथंच आमचं सगळं डोक्यामध्ये स्वार्थ आहे. पुढच्या चरणांमध्ये सेना महाराज म्हणतात, स्त्रिया पुत्र बंधू पाही, त्याचा तुझा संबंध नाही. स्त्रिया पुत्र बंधू, बायका पोर भाऊ बहीण यांचा तुझा संबंध नाही. आहे का? नाही. कारण तू जन्माला आला आईच्या पोटी. बाप आणि आई हे जन्मदाते आहेत, त्यांचाच आपला संबंध आहे. हे बाकी सगळं लटांबळ जे आहे ना, हे आपल्या बिनकामाचं आहे. कोण कोणाचा भाऊ, कोण कोणाची बहीण, कोण कोणाची बायको, हे सगळे निमित्ताचे धनी आहे. कशाचे? निमित्ताचे धनी आहे. आणि म्हणून सेना महाराज म्हणतात, स्त्रिया पुत्र बंधू पाही, त्याचा तुझा संबंध नाही. आणि मग सखा पांडुरंगा विनो,
आणि मग आता तुझा संबंध आहे कोणाशी भाऊ? तुझं याच पटना, त्याचं जमाना, त्याचं तुझं बोलणं नाही, त्याचं तुझं जमत नाही, त्याचं तुझं वाकडं आहे, मग तुझा संबंध आहे कोणाशी? हे सांगताना अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सखा पांडुरंगाविन सेना म्हणे दुजा कोण? दुसरा कोण आहे भाऊ पांडुरंगाशिवाय? माझं जगात कोण नाही. आणि म्हणून या अभंगात महाराजांनी वैराग्य आणि भक्ती या दोन मार्गाचा रस्ता आयुष्याचं सार्थक करतो हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. महाराज, या जगात मानवजात एक आहे. जैन साधू एका तत्वात सांगतात, सगळी मानवजात एक आहे. जन्माला आलेलं पोरग बाळातीन झाल्यावर बाळ जन्माला आलं तुमच्या हातात येतो, तुम्ही ओळखून दाखवा हे न्हाव्याचं आहे का मराठ्याचं आहे का कुणब्याचं आहे का साड्याचं आहे का माळ्याचं आहे. फक्त एवढं तुम्ही लय चलाक ना, लय हुशार, लय दाखले काढता ना भाऊसाहेब. एक पोरग तुमच्या हातात येतो, जन्म झालेलं पोरग फक्त ते माळ्याचं आहे का साड्याचं आहे का कोळ्याचं आहे, हिंदूचं आहे का मुसलमानाचं आहे का ख्रिश्चनाचं आहे का बुद्धाचं आहे, मला फक्त ओळखून दाखवा. नाही नाही अहो, ज्याला झालं त्याला त्याचं ओळखू आहे ना. अशा आमच्या बाळातपणात आम्हाला कधी कधी असे 4-5 बाळातपण संघ झाले पाया आपण हळूच म्हणते मला देवर नाही घालतात मोठा, म्हणजे कोणाचं कोणाला मिळेल नाही. जन्माला आलेलं प्रत्येक जन्म हा एकच आहे. माणसाच्या पोटी पुत्र जन्माला येऊ किंवा कन्या जन्माला येऊ ती भगवंताची देण आहे आणि त्याची जात नाही. जन्म जातीत होत नाही, जन्म धर्मात होत नाही, जन्म पंथात होत नाही, जन्म गावात होत नाही, जन्म राज्यात होत नाही, जन्म देशात होत नाही, जन्म होतो जगात. या भूतलावर तुझं अवतरण झालं एवढीच जन्माची कहाणी आहे. बाकी तू कोणाच्या पोटी जन्म घेतला, तुझा आई कोण, तुझी बाप कोण, हे जगासाठी सारखंच आहे. म्हणजे जगात जर तुम्ही एखाद्या वर्गात गेलात, एखाद्या शाळेच्या वर्गामध्ये गेलात आणि त्या वर्गात गेल्यानंतर तिथे बसणाऱ्या 100 मुलांची तुम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये गेलात तर फरक काय पडतो? तो पोरगा कोणत्या जातीचा आहे, श्रीमंताचा आहे का गरीबाचा आहे, त्याचा जर पाठ होत नसेल, खाता काय त्याच्या श्रीमंतीला, त्याचा जर लक्ष नसेल वर्गात तर खाता काय त्याच्या लाखाच्या कापड्याला, त्याला जर अभ्यास जमत नसेल तर खाता काय त्याच्या डब्याला. बघा बरं का, ही व्यवस्था जी आहे ना ती जात धर्म पंथ पक्ष लिंग याच्या पलीकडे आहे. हे सगळे भेदाभेद अमंगळ आहे, भेदाभेद. आणि म्हणून एकच जगात मंगलमय आहे. जगात मंगल कशाचं आहे? मंगल तुमच्या बापाच्या नावाने कधी गायलं? मंगल ज्याच्या पोराचं लग्न आहे त्या पोराच्या वंशावळीचं गायलं नाही. मंगल गायलं भगवंताचं. मंगलाष्टक कोणाचे? भगवंताचे. काय म्हणून तर तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, मंगल नाम तुम्हारा प्रभो जो गावे मंगल होत सदा. मंगल नाम तुम्हारा प्रभो जो गावे मंगल होत सदा. अमंगल हारी कृपा तुम्हारी जो चाहत दिल को धोत सदा. तुम आद अनाद सुंदर हो अरु रूप तुम्हारा निरामय हो. टुकड़िया कहे जो भजता तुमको नित पावत सुंदर निरामय हो. हे भजन, ही भक्ती, हा भाव, हे भारूड आणि ही आमच्या परमार्थाची जी परंपरा आहे ही फक्त एकाच कारणासाठी आहे की त्रिगुण असार निर्गुण सार, सारा सार विचार हरिपाठ. हे दिसतंय ना जगात, हे हिरवं, हे पिवळं, हे निळं, हे काळं, हे भारी, हे हलकं, हे चांगलं, हे वाईट, हे सगळं असार आहे. याच्यात सार नाही, सार नाही. त्रिगुण असार, सात्विकता, राजसता, तामसता, या भौतिक जगताच्या या दृश्य गोष्टी असार आहे. निर्गुण असार, निर्गुण सार. निर्गुण म्हणजे काय? की ज्याला गुण नाही ती सार आहे. असं कसं सार आहे? ज्याला गुण नाही
त्रिगुणातीत जो आहे, त्रिगुणात असूनही जो त्रिगुणातीत आहे ते सार आहे. आणि म्हणून तर त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा. तिन्ही गुण बरोबर ठेवून कोणत्याच गुणाचा प्रभाव ज्याच्यावर होत नाही तो दत्त तत्वाचा भोक्ता आहे. आणि आम्ही कोण आहोत? आम्ही पण तेच आहोत ना. तुम्ही आम्ही जन्म घेतला ना, आमची ओळख आपल्याला पटली पाहिजे. आपली ओळख काय आहे? आम्ही आत्मा आहोत. आज गजराबाईचा आत्मा इथं आहे, बाकी काय आहे तिचं? बाकी काय नाही, देह नाही, इंद्रिय नाही, अवयव नाही, फक्त तिची आठवण आणि तिचा आत्मा, या दोनच गोष्टीसाठी आपण आलो. तुम्हाला काय दिसलं इथं? काही दिसलं नाही. तिची आठवण. मग गजराबाई भारी होती, बोलून चालून चांगली होती, भोळी होती, म्हातारपणापर्यंत जीव लावला तिने बिचारीने. तिला कपाट नव्हतं, तिच्या मनामध्ये कधी कोणाचं पाप नाही आलं, तिने कोणाचं वाईट चितलं नाही, कधी तिच्या मनामध्ये कोणाविषयी दुजा भाव नव्हता. एवढी गजराबाईची आठवण. आणि शेवटी काय धर्म सांगतो, व तिचा आत्मा आजपर्यंत हिंगणगावात होता, आता तिला वाटा लावायला यावं. पुढे गाडी पाहिली नाही, पुढे आत्मा दिसला नाही. पण फक्त काय धर्मशास्त्र सांगतं का 10 दिवसामध्ये तिच्या आत्म्याला सूक्ष्म देह प्राप्त झाला आणि आता ती वैकुंठाला निघाली. आम्ही तिच्या वैकुंठ गमनाच्या या निरोपाला आलो की बाबा तेव्हा तिला आता घेऊन चाललो तू, तिला चांगली जागा दे बरं का. तिचं रिझर्वेशन करून ठेवलंय आम्ही. तिने पुण्य केलंय, तिच्या पुण्याच्या वाटाने तिने आयुष्यभर चौकाचं कल्याण केलं. तिला स्वर्गात जागा दे बरं का, चांगली जागा दे. आणि जर तिचं पुण्य कमी पडत असेल ना तर आमचं थोडं काढून घे भाऊ, पण गजराबाईला स्वर्ग आहे म्हणून आम्ही आलो. नाही तर काय काम धंदे सोडून पावसात इथं उद्योगाला कोण बसलंय? उद्योग हाय की आम्ही कोण आहोत? आम्ही आत्मा आहोत. आणि आत्मा कसा असतो? आत्म्याला डाग असतो का? नाही. आत्म्याला तोडता येतं का? नाही. आत्म्याला इरघळून जातो का? पाण्यात ठेवला आणि गेला इरघळून? नाही ना. छिन्नती शस्त्रांनी नंदती पावका न चे नकले देती आपो न शोषती मारुता. म्हणून सकाळी त्याच्यात आज सोमवार, नाव्याची सुट्टी, सोमवारचा वार. आता मी लय नाव्याला विचारलं, तुम्हाला सोमवारी किंवा सुट्टी असते? म्हणजे हा मला काय माहित ना, पहिल्यापासून चालला. असं आहे या जगात सगळ्या समाजाला. आमच्या हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म हा सूर्यपूजक धर्म आहे. आम्ही सूर्याची पूजा करतो आणि सूर्याच्या नावाने ठेवलेला वार बबनराव रविवार आहे. रवी म्हणजे सूर्य उपासना करण्यासाठी आमच्या आठवड्यातला एक दिवस राखीव ठेवलेला असतो. दर रविवारी आमच्या भारतात सुट्टी असते. लोकांना काहीच माहित नाही सुट्टी का असते, तर रविवार आला का सुट्टी असते एवढं माहिती. रवी म्हणजे सूर्य आणि आमचा धर्म, सनातन धर्म हा सूर्य उपासक आहे, म्हणून उपासनेसाठी सुट्टी दिली जाते. जसं इस्लाम धर्म हा चंद्र उपासक आणि शुक्र उपासक आहे. शुक्र तारा, चांदणी म्हणजे शुक्राची चांदणी. हा शुक्र तारा हा त्यांच्या उपासनेचा साधन आहे. म्हणून प्रत्येक इस्लाम राष्ट्रामध्ये शुक्रवारी सुट्टी असते. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये किंवा आमच्या सनातन धर्मामध्ये आणि त्याला जोडून आलेल्या ख्रिश्चन धर्मामध्ये रविवारी उपासनेचा वार असतो. मग रविवारची उपासना करण्यासाठी, तयारी करायसाठी शनिवारी हाफ डे असतो. हाफ डे म्हणजे काय? रविवारच्या फुल डे तुला काय करायचंय? सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझ्या उपासना करायची. मग त्याची तयारी कधी? शनिवारी दुपारी चालू करायची. मग शनिवारची शाळा सकाळी भरते, मग दुपारपासून हे सगळं आवतायचं, कटिंग, दाढी, धुवून, आंघोळ पांघोळ, कपडे बिपडे सगळे. आणि मग ज्यांना शनिवारी सुट्टी नाही भेटली त्यांनी रविवारी करायचं. आणि मग ज्या गावात बाजार असतो त्या गावात बाजारच्या दिवशी गच्च गर्दी असते. म्हणून त्या दुकानदारांना, त्या व्यापाऱ्यांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी काय केलेलं असतं की ज्याचा बाजार सोमवारचा त्याची सुट्टी मंगळवारची, ज्याचा बाजार बुधवारचा त्याचं दुकान गुरुवारी बंद असतं. म्हणजे काल बाजार झाला, आता उद्या तर काय लगेच गिऱ्हाईक येणार नाही. मग तसं आमच्या नाभिक समाजाला शनिवार रविवार मरुस्तर काम असतं. पण न्हाव्याने काम किती करावं हे न्हाव्याला अजून कळत नाही बरं का.
न्हाव्याला 2 प्रहर काम करायला संधी दिली. 2 प्रहर काम करा, 1 प्रहर भक्ती करा. बघा न्हाव्याच्या आयुष्यातल्या दिवसातील किती प्रहर? 4 प्रहर. दिवसात किती प्रहर? 4 प्रहर. रामप्रहर, दुपारचा प्रहर, संध्याकाळचा प्रहर, रातचा प्रहर. बघा रातचा प्रहर. आता रात्री तर काय काम कोणी करीत नाही, उरले 3 प्रहर. 3 प्रहरापैकी राम प्रहरात आणि दुपारच्या प्रहरात माणसाने आयुष्यात नाभिक समाजाच्या सेवेला मार्ग दिला. आणि 1 प्रहर हा भक्तीसाठी राखीव ठेवा. बघा का सेना महाराजांनी आयुष्यात नाभिक समाजाला वळण लावलं. आम्ही वारीक करू हजामत बारीक म्हणजे फक्त केसच कापीत नाही, अहंकाराच्या पगला झाडू. आणि डोक्याला काय करू आपण? तेल घोळू म्हणजे कोणतं घोळू? अमृत पाजू डोक्याला. म्हणजे आमच्या हातून परमार्थ घडतोय. राजा जरी आला ना तर त्याच्या डोक्यावर हात ठेवायची ताकद कोणाची? फक्त न्हाव्याची. बाकीच्या आहे का? राज मुकुट आहे. सांगा बरं एखाद्या माणसाला जा म्हणाव आणि राजाचा मुकुट खाली काढ. अरे फक्त हिंमत ना हव्या त्याची. अरे सरक बस राजा बस इथं. अरे गंमत. तर ही आख्यायिका नाभिक समाजाची आख्यायिका. राजाच्या हजामत करण्याची ताकद राजन्हाव्याला असते. राजाचा न्हावी. आणि मग सेना महाराज राजाचे न्हावी. आता राजाचे न्हावी असले तरी हे न्हावी काय फक्त न्हावी नव्हते, गल्ला गोळा करायपुरते नव्हते. हे भक्ती मार्गातली न्हावी होते. भक्ती मार्ग म्हणजे काय? की समाजाला भक्ती मार्गात जाताना प्रत्येक काम भगवंताचं वाटतं. जो डॉक्टर भगवंताच्या भक्तीत असतो त्याला प्रत्येक पेशंट पांडुरंगात दिसतो. जो मास्तर भक्तीत असतो त्याला प्रत्येक विद्यार्थी पांडुरंग दिसतो. जो दुकानदार भक्तीत असतो त्याला प्रत्येक गिऱ्हाईक पांडुरंग वाटतं. आता जो भक्तीत नसतो त्याला प्रत्येकाला लुटायचा डोक्यात खटका असतो. याला लुटलंच पाहिजे का? कारण हे गिऱ्हाईक आणि गिऱ्हाईकाला कसं कापायचं हे शिकावा. तर दुकानदाराकडून धंद्यावाल्याकडून. पण धंद्यावाल्याचे 2 प्रकार. एक सेवा करणारा धंदेवाईक आणि एक मेवा खाणारा धंदेवाईक. तसा आमचा नाभिक समाज सेवा करणारा. आणि मग हा राजाचा न्हावी. एकदा काय झालं, राजाला होती मीटिंग. राजाने दिला निरोप. आता गावात कसं आहे, सारेच लोक मन मोकळे, सारेच लोक सगळे चांगले असतात का? नाही, काही वाईटाव असते. काहीला एखादा माणूस प्रसिद्ध झाला तर त्याची काहीतरी बदनामी करून कशी खोड काढायची याचा नादच असतो. याचं म्हणजे ते चौकात गेली का चर्चा करे, हे नालायकाचे हो नाही चांगला माणूस, मग ते चांगला कसा नाही हे पटवून द्यायला 4 घंटे घालते. तसा सेना महाराज भक्ती मार्गातला राजाचा न्हावी. आणि मग याची बदनामी करायला चांडाल चौकडीला काय लागते? बरं या राजाने काय करावा? निरोप दिला नेमका चांडाल चौकडीजवळ. आता चांडाल चौकडीच्या हातात आला गेम. मग चांडाल चौकडी म्हणले आता याची अशी फजिती करतो. आणि मग हा बसला होता पूजा करीत. आता राजाला करायची होती पूजा. आता पूजा करण्याआधी मुंडन करणं, स्वच्छता करणं हे सगळे नाभिक समाजाच्या दृष्टीने असणारी कार्य केल्याशिवाय राजाची पूजा करायची नव्हती. आणि म्हणून सेनाला निरोप दिला की राजाला पूजा करायची, म्हणून तुम्हाला ताबडतोब बोलावले. आता या चौघांनी काय केलं? राजाचा निरोप त्याला दिलाच नाही. आता याला काय माहिती, याला काय वाटलं आपल्याला काही निरोप नाही, हे बसला आपला भक्ती करत विठ्ठल 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 भक्ती करीत बसला. तिकडं राजा वाट पाहत बसला. याला काहीच माहित नाही. जर तुम्हाला काहीच माहित नाही आणि माहीत नसल्यानंतर तुमच्याकडून ती कार्य घडलं नाही तर तुमचा दोष असतो का? नाही. पण भक्त मार्ग असा एकमेव मार्ग आहे का जिथं भक्ताच्या मदतीला हा पांडुरंग, हा हरी कसा धावून येतो याचे अनेक दृष्टांत जगामध्ये आहेत. आणि मग तिकडं राजा तापला तसा या चौघांना उकड्या फोडल्या. बरा झापला, बरा लय माजला होता ना, लय डोकं गाडीत होता ना, लय राजाचा जवळ चालला होता ना. राजा म्हणला नाही तुला भारी आहे, मग तुझा भारीच दाखवतो. आता मला हे लागलं उकड्या फुटायला. पण हा शेवटी भक्त कोणाचा? पांडुरंगाचा भक्त. आणि मग हरिविना भावया न पवे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोके उद्धरती. आणि मग उद्धार. आणि मग
याची धोपटी याच्या जाग्यावर पांडुरंगाने रूप घेतलंच न्हाव्याचं, घेतलं शेणाचं आणि गेला राजा पुढे बसला. राजाला वाटलं आला शेणा. आता राजाला काय माहिती, राजा काय ब्रह्मदेव थोडाच आहे. या जगात तुम्ही आम्ही कोण आहेत? माणसं आहे. ब्रह्मदेव आहे का आमच्यात कुणी? याच्यापेक्षा ते हुशार, त्याच्यापेक्षा ते हुशार. पण या जगात सर्वज्ञ कुणी आहे का? नाही. सगळं ज्ञान कुणाला नाही. संतांनी सुद्धा मान्य केलं की सर्व ज्ञान आम्हाला नाही. म्हणून तर ज्या माऊलीला म्हणजे भाऊ, ज्या माऊलीला आम्ही डोक्यावर घेऊन नाचलं, ज्ञान माऊली ज्ञानेश्वर महाराज, ज्ञान माऊली ज्ञानाचा राजा, तो राजा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या स्वतःची ओळख करून देतो आणि त्याच्यात 2 वाक्य लिहून ठेवतो. अल्पज्ञ आम्ही हे आम्हा जेव्हा कळले. बरोबर का? कोण म्हणत? ज्ञानराज ज्ञान माऊली, राजा, ज्ञानाचा राजा. तो म्हणतो मी अल्पज्ञ. आणि आम्ही तर काय, आम्ही तर अर्ध्या आळकुंडाने पिवळी, अर्ध्या आळकुंडाने पिवळी. येत काहीच नाही, समजत काहीच नाही. न कळे पुढील होणार, भूत भविष्या विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वदा. स्वतःला असा शहाणा समजू. मी म्हणलंच होतो का नाही, मी म्हणलंच होतो का नाही. तू काय म्हणला? तुला कळत आहे का? संध्याकाळी तू राहशील का? नाही, मला नाही सांगते. लोकांचं काय सांगत बसतो. पण आपल्याला हे लष्कराच्या भाकरी भाजायचा नादच ना. आपण लोकांना असं काय मी शाजू, मी फार हुशार, मी फार समजदार. आणि मग तो राजा बसला, त्याची कटिंग चालू झाली, हजामत चालू झाली. दाढी कटिंग करता करता आरसा दाखवला. विवेक दर्पण आईना दाव. हा आईना, आईना कशाचा आहे? विवेकाचा आईना आहे, दर्पणाचा आहे. हा दर्पण आहे, हा विवेक आहे. विवेक, सत सत विवेक, सत सत विवेक, चांगलं वाईट हे जगात फक्त कोणाला कळतं? माणसाच्या बुद्धीला कळतं. बाकीच्या प्राण्यांना उपजत ज्ञान असतं, माणसाला ते अनुभवाने आणि प्राप्त करावं लागतं. हा फरक आहे बरं का. आता थोडं समजून घ्या बरं का मी काय म्हणतो ते. हे विष आहे आणि हे अमृत आहे. हे जगात कोणत्या प्राण्याच्या शाळेत शिकवलं? या जगामध्ये जेवढे वाघ जन्माला आले, जेवढ्या शेळ्या जन्माला आल्या, एवढ्या सगळ्या शेळ्यांपैकी कोणत्या शेळीने विषारी गवत खाल्लं? नाही. विषारी गवत कोणती शेळी खात नाही. विषारी वनस्पतीची पानं कोणताच प्राणी खात नाही. तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर एखाद्या विषारी झाडापाशी, त्या वनस्पतीपाशी एखादा जनावर बांधा, एखाद्या शेरापाशी एखादी गाय बांधा, बघा एखाद्या विषारी झाडापाशी एखादं जनावर बांधा आणि पहा, ते चाटून सुद्धा घ्यायचं नाही. कारण त्याची बुद्धी उपजत बुद्धी आहे. हे माणसं जरा अज्ञानातून जन्माला आले. माणसाला अज्ञान जन्म का दिला? मनुष्य पशुयोनीतून आला. नराचा नारायण करण्यात आला, नराचा नारायण करण्यात आला. संस्कारीला क्रमाक्रमाने संस्कार. संस्कार हा शब्द माणसाच्या जातीला दिलेला एक अद्भुत विचार आहे. संस्कार हा सगळा संस्काराचा भाग आहे. आम्ही बसतोय, आम्ही बोलतोय, आम्ही काय करतोय, हे ज्याची जाणीवपूर्वक विचारधारा आहे त्याला संस्कार असे म्हणतात. संस्कार. पाणी गोल भगुल्यात ठेवलं तर पाण्याचा आकार गोल होतो. पाणी चौकोनी डब्यात भरून ठेवलं तर पाण्याचा आकार चौकोनी होतो. ज्याची जशी व्यवस्था आहे तसं ते पाणी आकार घेतं. मातीचा हांडाही होतो, मातीचं भांडही होतं, मातीचा कढई होती, मातीचा तवाही होतो. ज्याला जसा आकार देऊ तसा त्याची निर्मिती होते. तसाच माणसाचा आहे. याचाच जन्म संत म्हणून पुढे जातो, याचाच डाकू होतो, याचाच हरामखोर होतो आणि याचाच वैराग्य मूर्ती होतो. आई जन्माला घालते तो माशाचा गोळा. त्या गोळ्यातून हा विचार पुढे जातो आणि संस्कारातून माणूस घडतो. मग एखादा नालायकही माशाच्या गोळ्यातून नालायक मार्गाने पुढे जातो. एखादा सज्जनही मासाच्या गोळ्याचा सज्जन म्हणून पुढे जातो. एखादा बुद्धिवादी पुढे जातो, एखादा श्रमवादी पुढे जातो,
एखादा प्रामाणिकही जन्म घेतो, एखादा अप्रामाणिकही जन्म जगत असतो. बघा बरं का, ज्याची जशी धारणा जयाची भावना तयापरी, हा विचार परमार्थामध्ये सांगितला. मग आता जर संसाधनातून माणसाला विकासाचा मार्ग सापडत नाही, म्हणजे शाळा एअर कंडिशन केली म्हणून मुलांचे मार्क वाढले, सर असं कधी घडत नाही. उलट आमच्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी वडाच्या झाडाखाली शाळा भरवली. वडाच्या झाडाखाली ऊन लागत नाही आणि वडाच्या झाडाखाली पाऊसही लागत नाही. जर असा बारीक पाऊस आला ना तर वडाच्या झाडाखाली एक टिपकाही भिजत नाही. का? कारण वटवृक्ष आहे, तो वृक्ष आहे, महावृक्ष आहे. तो महावृक्ष या सगळ्यांचा सावलीचा वापर या संरक्षण व्यवस्थेमध्ये करतो. आणि म्हणून सगळ्यात पहिली शाळा कर्मवीर भाऊराव पाटलांनी वडाच्या झाडाखाली भरवली आणि म्हणून या संस्थेचं बोधचिन्ह वटवृक्ष झाला. या वटवृक्षाचं महत्व, या झाडाखाली जी सावली असते ती सावली सात्विक असते. सात्विक जेव्हा वातावरण सात्विक असतं तेव्हा ते अभ्यासाच्या मार्गाची प्रगती साधतं. म्हणजे बघा, हे कोणाच्या लक्षात येतं की नाही येतं मला माहित नाही, पण एखाद्या ठिकाणी एखाद्या मुलाचा अभ्यास होतो आणि एखाद्या ठिकाणी त्या मुलाचा अभ्यास होत नाही. तो म्हणतो मला इथं अभ्यासच होत नाही भाऊ, मग शांत आहे, इथं कोणाचा आवाज येत नाही, काय माहित नाही भाऊ, इथं माझ्या ध्यानात राहत नाही. मग तो कुठेतरी अशा ठिकाणी जातो की ज्याचा अनुभव त्याला सांगतो इथं गेल्यानंतर तुझ्या लक्षात राहतात. ही काय भानगड आहे भाऊ, असं कसं काय होईल भाऊ? डोकं संघाचे, पुस्तकं संघाचे, फक्त वातावरणाचा परिणाम त्याच्या लक्षात राहण्याकडं आणि न राहण्याकडे राहतो. आता हे कसं काय होतं भाऊ? हे वातावरण, जसं एखादं वातावरण माणसाला उदासीन असतं, एखादं वातावरण माणसाला प्रसन्न करतं, एखादं वातावरण माणसाला भकास विचार करायला लावतं. म्हणजे एखाद दिवस असा उगवतो याला आज भकासच वाटतं भाऊ. का बरं? कारण तो दिवस त्याच्या वातावरणाच्या परिणामातून याला भकास वाटतो. आणि एखादा दिवस काहीच माहित नसतं, उठल्या उठल्या त्याला प्रसन्न वाटतं. आता तो दिवस प्रसन्न का? सूर्य तर रोज उगवतोय, सूर्य तर रोज मावळतोय, या जगातली हवा पाणी रोज तेच आहे, रोज तेच पाणी नदीला, हेच पाणी नदीला, हेच जल नदीला, हीच हवा फिरती 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 फिरती. पण तो दिवस त्याला प्रसन्न वाटतो, तो दिवस त्याला आनंददायी दिसतो, तो दिवस त्याला दुःखदायी वाटतो. आणि म्हणून तर या वातावरणाचा माणसावर परिणाम होतो. जसा वातावरणाचा परिणाम होतो तसं सभोवतालच्या जीवनाचाही परिणाम होतो. शेजारी कोणी, बरोबर का, म्हणजे शेजारी कोणी याच्यावर बरेच मुलांचे संस्कार अवलंबून असतात. एखाद्याचा शेजारी असा भंगार असतो की हामच माळकरी, बरं का लंक्या, माळकरी, रात्रंदिवस टाळकुटीतो, आणि याचं पोरगं कायम धाब्यावर जातं, कायम धाब्यावर जातं. ही जी संस्काराची वृत्ती आहे ना, ही नेमकी घरातून कधीच निर्माण होत नाही, घरातून कधीच निर्माण होत नाही. ही होती कुठून? घराच्या शेजारून नेमकं हे वातावरण प्रदूषित होतं. म्हणून शेजारी हा आपल्या संस्काराचा मुख्य पाया आहे. आणि म्हणून धर्माची सुरुवात सरपंच शेजार धर्मातून होते. ज्याला शेजार धर्म कळला त्याला भगवंत कळला. शेजार धर्म, शेजाऱ्याचा धर्म असेल तरच आपले पोरं सोयीला लागतील. नाही शेजारी जर कुठे घोडा असेल तर तू किती माळाचं आणि किती रात्रंदिवस भजन कर, तुझी पुढची पिढी या नादाने कधीच यायची नाही. त्याच्या उलट एखाद्या परिवारामध्ये असाही अपवाद सापडतो, याच्या घरात कोणीच सज्जन नाही पण त्याचा शेजारी सज्जन आहे, आणि याच्या घरातले पोरग यांच्या नादाला न लागता शेजाऱ्याच्या नादाला लागतं. ते भजन शिकतं, ते प्रवचन शिकतं, ते परमार्थ शिकतं, ते देवदेव करतं, ते उपवास करतं, आणि आपण याला काय म्हणतो, आमच्या घरात याला देवाचा नाद आहे. का बरं देवाचा नाद आहे? अपवादात्मक ठिकाणी या वाईट प्रवृत्तीतून तो पोरग सटकतं आणि सत्प्रवृत्तीला लागतं. पण हे काय आहे? अपवादात्मक आहे. कारण का? तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये सांगतात, वाईटाकडे सहज प्रवृत्ती, वाईटाकडे सहज प्रवृत्ती, काही केले सुधरेना ते. चांगलं सोपं नाही, वाईट अवघड नाही.
बरोबर का सर? चांगलं सोपं नाही. इमारत बांधणं अवघड आहे, इमारत पाडणं सोपं आहे. पाडायला का एक सुरुंग लावलं की अख्खी इमारत खाली येते. पण एक असा जगात सुरुंग आहे का की तो सुरुंग लावला की इमारत उभी राहते? नाही 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 नाही. जीवन जगताना सुरक्षा आणि आपली सावधानगी किती पाळली तरी मृत्यू हा जवळ असतो. परंतु या व्यवस्थेतून जर जाण्याचा मार्ग स्वीकारायचा असेल तर तो किती क्षणभंगूर असतो. बरोबर का? ही थोडी तात्विक भाषा आहे. या तात्विक भाषेतून तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण जो अभंग आपण घेतला तो सेना महाराजांचा भक्ती मार्गाला लावणारा अभंग आहे. भक्ती मार्ग त्यालाच समजतो ज्याला वैराग्य जागृत करता आलं. वैराग्य ज्याच्याजवळ नाही त्याला भक्ती कळत नाही. आता वैराग्य आणि भक्ती या दोन गोष्टी कशा एकमेकाला जोडतात म्हणजे याच्यावरती थोडं चिंतन आहे का? आम्ही सगळे भजन करतो, आम्ही सगळे परमार्थ करतो, आम्ही सगळे दिंड्या करतो, आम्ही सगळे प्रसादाला जातो, आम्ही सगळे काले करतो, आम्ही रोज परमार्थ करतो, आम्ही रोज उपवास धरतो. आठवड्यातले 4 वार उपाशीच असतो आम्ही. सोमवारचा उपवास, गुरुवारचा उपवास, शनिवारचा उपवास, चतुर्थीचा उपवास, एकादशीचा उपवास. पण हे सगळं करताना वैराग्य आमच्याजवळ किती असतं? वैराग्य म्हणजे काय? वैराग्य हा उपचार आहे. वैराग्य हा उपचार आहे. जगामध्ये 2 उपचार आहेत. आता बघा बरं का, शास्त्र, मूळ शास्त्र किती शास्त्र? 6 शास्त्र. चहुवेद जाण 6 शास्त्र कारण 18 पुराणे हरीसी गाती. हे तर आपण पाठ केलं. पण हे 18 पुराण म्हणजे काय? 18 पुराणामध्ये हरीचं भजन करण्याचा मार्ग दृष्टांत रूपाने कसा सांगितला? हे 6 शास्त्र कोणते की जे 6 शास्त्र हरीला गान करतात, हरीचं गुणगान गातात. या 6 शास्त्रापैकी एक नाव तुम्हाला सांगतो आणि या उपचाराचा मार्ग सांगतो. सगळ्यात पहिलं शास्त्र आहे सांख्यशास्त्र. दुसरं शास्त्र आहे वैशेषिक शास्त्र. तिसरं शास्त्र आहे योगशास्त्र. चौथं शास्त्र आहे न्यायशास्त्र. 5वं शास्त्र आहे पूर्वमीमांसा शास्त्र आणि 6वं शास्त्र आहे उत्तर मीमांसा शास्त्र. या 6 शास्त्रांना हिंदू धर्मामध्ये वेद मानणारे आस्तिक शास्त्र म्हणून विचार सांगितलेला आहे. आता हे बी ऐकून घ्या. जसे 6 आस्तिक शास्त्र आहेत तसे 6 नास्तिक शास्त्र आहेत. आता हे बी शास्त्रच आहेत. ते काय असे बोगस नाही बरं का. ते नास्तिक आहेत पण ते शास्त्र आहेत. आता हे 6 नाव ऐकून घ्या. त्यातला पहिल्या नंबरला आहे चार्वाक, 2 नंबरला आहे पाशुपत, 3 नंबरला आहे बुद्ध, 4 नंबरला आहे जैन, 5 नंबरला आहे तात्विक आणि 6 नंबरला आहे अर्वाचिक. आता हे 6 शास्त्र. आता हे 6 शास्त्र तुम्ही तर चार्वाक सोडून बाकीचे उद्योग पहिल्यांदा ऐकले असतात. हिंदू धर्मामध्ये बुद्ध हा शास्त्र सांगितलेला आहे. फक्त त्याचा विचार हा धार्मिक विचारामध्ये वेदाला प्रमाण मानत नाही. बुद्धाने आत्मान, पूर्वजन्म, पुनर्जन्म हे उद्योग सांगितले नाही. बुद्ध सांगतो या जन्माला आला, चांगलं वाग, नीट वाग, लोकांमध्ये राहा. तू गेल्यानंतर तुझ्या फक्त आठवणी राहणार आहे. तुझा काही पुढचा उद्योग लोकांना घेणं नाही. आणि म्हणून बुद्ध हे शास्त्र, बुद्धाचा धम्म याला हिंदू धर्मामध्ये शास्त्र म्हणून विचार मांडलेला आहे. आता या आस्तिक शास्त्रापैकी पतंजली ऋषींनी जे योगशास्त्र लिहिलं त्या योगशास्त्रामध्ये त्यांनी सांगितलं की या जगामध्ये 3 योग मार्ग आहेत. 3 योग मार्ग आहेत. या 3 योग मार्गातून तुम्हाला भगवंत भेटण्याची शक्यता आहे. आता बघा बरं का, किती योग मार्ग? 3 योग मार्ग. कोणते 3 योग? ज्ञान, कर्म आणि भक्ती. ज्ञान योग, कर्मयोग आणि भक्ती योग. या 3 मार्गातून तुझ्या जीवनामध्ये तुला भगवंत भेटेल. आणि ज्याला भगवंत जिवंतपणे भेटला त्याचं जीवन सार्थक झालं. काय पाहिजे? काय पाहिजे आपल्याला? समजा तुम्हाला दिवसभर काम करून 200 रुपये भेटणार असतील
आणि एखादा म्हणला तू थोड्या टायमाने ये, तुला 200 रुपये देतो. मग हा काय करील? दिवसभर थांबल का? तेव्हा कशाला मग तिकडे दिवसभर थांबून 200 भेटणार आहेत. हा तर मला म्हणला मच्छी भाऊ मला चला तुम्हाला 200 देतो. मग हा काय करेल? आयता घरी आलेल्या गोष्टीला स्वीकार करण्याचा मार्ग स्वीकारेल. तसं या भक्ती मार्गाचा मार्ग हा या 3 मार्गातून जगात सांगितला आणि त्याच्यात सगळ्यात श्रेष्ठ सांगितला तो कर्मयोग. आता आपल्याला माहित नाही कर्मयोग. हा कर्मयोग म्हणजे काय? असूनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्री भारी पाहिजे साधा. याचा अर्थ काय? तुमचं काम न सोडता, तुमचे व्यवसाय न सोडता, तुमचा उद्योग न सोडता, तुमचा संसार न सोडता, नाहीतर इकडं सारं वाऱ्यावर. पोरं काय करते त्याला माहित नाही, बायको काय करते भर त्याला माहित नाही, याचं कोणाकडे लक्ष नाही. हा झाला संसारी आणि चालला बोंबलत. म्हणले मी 4 दिवस त्या गावात सप्त्याला गेलो आणि मग त्याच्यानंतर तिथे पाहुणा भेटला ते म्हणलं या आमच्या गावात सप्त्याला. हा सारे सप्त्यात खात निघाला. याच्या बायका काय करतात याला माहित नाही, याचे पोरं काय करतात याला माहित नाही. मग याला काय म्हणतात? याला बेजबाबदार परमार्थ म्हणतात. बेजबाबदार परमार्थ. बरं बेजबाबदार परमार्थ करा, पण सगळ्या जगाने जर बेजबाबदारीने परमार्थ केला तर हा संसार चालायचा कसा? म्हणून या 4 आश्रम व्यवस्थेमध्ये सर्वात श्रेष्ठ आश्रम कोणता? गृहस्थ आश्रम सांगितला. गृहस्थ आश्रम हा आश्रम व्यवस्थेतील सर्वात श्रेष्ठ आश्रम आहे. कारण 4 वर्ण, 4 आश्रम आणि 4 पुरुषार्थ. तेव्हा 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती जर माणसाला करायची असेल तर ती फक्त गृहस्थ आश्रमातच होते. म्हणून तर एवढा ब्रह्मचारी डंका पिटवणारा हनुमान शेवटी लग्न करून बसला. का? कारण गृहस्थी माणसालाच या जगातल्या 14 विद्या प्राप्त करण्याचा अधिकार आहे. आणि याला 13 भेटल्या, 13 डिग्र्या भेटल्या आणि 14व्या डिग्रीला ऍडमिशन घ्यायची. तो गुरु म्हणला भाऊ लग्न झाल्याशिवाय तुला ह्या ऍडमिशन होणार नाही. आली का पंचायत? इकडं तर ब्रह्मचारी होऊन बसला, इकडं तर सगळ्या जुन्याचा मारुत उतरले वेगम जितेंद्रियम, इंद्रिय ताब्यात घेतली. आता जितेंद्रिय माणसाचा संसार होईल का? त्याला पोरं होतील का? नाही. ज्याला चतुर्विध पुरुषार्थामध्ये भगवंत हा काय फक्त सात्विक दृष्टीनेच पाहावा असं नाही. या संसारामध्ये स्त्री पुरुषाचं नातं, पती पत्नीचं नातं हे सुद्धा धार्मिक नातं आहे. भगवानराव भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतो बीजं माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बलम बलवताम चहम तेजः तेजस्विनाम अस्मि धर्म अविरुद्ध कामेषु तथा अस्मि. आता हे वाक्य थोडस फोडून सांगतो बरं का. धर्माच्या विरुद्ध न जाणारा आणि संसारामध्ये पती पत्नीचं नातं जपणारा काम हा सुद्धा भगवंतच आहे. हे ज्या धर्मात लिहिलं तो एकमेव धर्म सनातन धर्म आहे. म्हणजे पती पत्नीच्या नात्याला धर्माने जोडलेलं. बाकीच्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला करार पद्धती, करार. लग्न म्हणजे काय? करार. करार म्हणजे बघ तुझं याच्याशी नातं जोडून दिलं, हा करार झाला. मग कराराचा भंग कधी? तू म्हणला मला नाही जमत दे सोडून, तू म्हणला नाही जमत दे सोडून. पण धर्म संस्थेमध्ये सनातन धर्म असा एकटा आहे की लग्नाच्या आधी सांगतो सावधान. काय म्हणतो? सावधान. कारण हा करार हा 7 दिवसाचा नाही, 7 वर्षाचा नाही, हा 7 जन्माचा करार आहे. 7 जन्म तुला याच्या संग संसार करायचा आहे. आणि मग ज्याला ही अट मान्य आहे, ज्याला ही अट मान्य आहे, ज्याला हे कायदे माहीत आहे, म्हणजे माहीत नसू द्या ज्ञात आहे, ज्याला या कायद्यामध्ये मान्यता आहे तोच त्या बोहल्यावर चढतो, तोच एकमेकाला माळ घालतो आणि तोच एकमेकाला वरतो. लग्न करणे म्हणजे काय? वरणे. बरं का? वर म्हणजे काय? जो वरतो तो वर. वरणे. आता हा वरणे हा शब्द कोणाला जर हे सगळं लक्षात घ्या, हे सगळं समजून घ्या. नाहीतर लग्न केलं आणि म्हणतो पाहुणे भांगार भेटले, नाही बाया तर भांगार भेटले. अरे भांगार आहे चांगल्याला भेटाना आणि तुला भेटली तिला भांगार म्हणतो. अरे ती अशीच आहे, ती तशीच आहे. अरे ती स्त्री आहे, स्त्रीची शक्ती आहे
आणि ती तुला मिळाली ही भगवंताची कृपा आहे. हे ज्याला समजलं त्याचा संसार किती गरिबाचा असू दे आणि किती दरिद्र्याचा असू दे, त्याच्या संसारात दुःख कधी येत नाही आणि त्याच्या उलट महालात राहतो. पण याच्या मनात मात्र हा समर्पित भाव नाही की पत्नी म्हणजे लक्ष्मी आणि पती म्हणजे परमेश्वर, अशी भावना ज्याच्या परिवारात नाही, त्या महालात हाल झाले लोकांची, हाल. आणि इथं पालात लोकांचा महाल जन्माला आला. ही आमची संस्काराची प्रक्रिया आहे. आणि म्हणून धर्मामध्ये 16 संस्कारापैकी विवाह हा संस्कार आहे. काय सांगत होतो? योगशास्त्रामध्ये माणसाच्या आयुष्यात प्रयत्नवादाचे 2 रस्ते सांगितले. 2 रस्ते. कोणते 2 रस्ते? अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टीमुळेच तुमची प्रगती होते. आता शेवटी या अभंगाचं चरण सांगतो. धन कोणा कामा आले, धन कोणा कामा आले. लय पैसेवाले मिळले का? कोरोनामध्ये किती धर्माले वाले. त्या इटलीमध्ये लोकांनी रस्त्यावर नोटा टाकल्या. पाहिजे असल्या तर लंक्याचा घेऊन ये. लय पडला माल तिथे रस्त्यावर नोटा पडल्या. टीव्हीला व्हॉट्सअपला बातम्या, नोटाची गठ्ठे लागली. इथं लोक 2 रुपयाच्या धान्य करते, याच्या अंगावर पडतोय त्याच्या अंगावर पडतोय, थांब 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 मला घेऊन दे मला घेऊन दे मला घेऊन दे. तिकडे नोटाचे गठ्ठे पडले का? त्या लोकांनी जाहीर केलं, अरे या नोटांनी जीवन जगताच येत नाही, या नोटामुळेच आम्ही अडचणीत आलो. या जगातल्या सगळ्या देशाच्या पंतप्रधानांनी हार मानली. युरोप राष्ट्राचा एक पंतप्रधान सगळं सोडून रडत बसला. हरलो म्हणलं, हरलो हरलो हरलो. काय द्यायची ती शिक्षा मला द्या, मी नाही वाचू शकलो माझ्या जनतेला. आता का डॉक्टर आहे का? आणि कोणता डॉक्टर वाचला? किती डॉक्टर मिली? अरे देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. करता करविता नेता निभविता, इथे त्याचीच सत्ता. तुझे माझे काय आहे? काहीच नाही हो. फक्त आमचा डामडौले मिले भारीन मिले आमकान मिले तमकान. हे डॉक्टर भारीन ते डॉक्टर भारीन, हे औषध भारीन ते औषध भारीन, हे इंजेक्शन भारीन ते इंजेक्शन भारी. जगात वेळ आली तर माती भारी आणि जगात वेळ आली तर सोनं कामाचं नाही. बघा बरं का, माती भारी. कधी कधी तर माती निघून येतो आणि कधी कधी सोन्याने काय होत नाही. ही जगाची व्यवस्था आहे. कारण या पंचद्रव्याला पंचतत्वांना आम्हाला जाणता येत नाही. आणि या अद्भुत विचारामध्ये आम्हाला फक्त एकच मार्ग दिसतो. काय? की आम्ही हे सगळं गणगोत जपतो ना. हे गणगोत जपणं आपल्या संसाराचा भाग आहे. पण या गणगोतात अडकून पडणं हे आमच्या दुर्दैवाचं लक्षण आहे. अडकून पडलं. हा माझा मुलगा आहे, या शब्दामध्ये आस्था आहे, पण या शब्दामध्ये एक दोष आहे. हा माझा मुलगा नाही हे वाक्य तुमच्या तोंडून वापरल्याचा अर्थ होतो. माऊली तर म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, ते तुम्ही चराचर आपण. या तत्वामध्ये जो भेद आहे, हा भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा. आणि हे सत्य सांगण्याचा प्रयत्न सेना महाराज करतात. धन कोणा कामा आले पहा विचारून भले. कोणाला विचारून पहा. काय तुम्हाला पैशाच्या बँकेच्या मॅनेजरला विचारा. मॅनेजरला म्हणा, तुझ्या हातात रोज नोटाचा गठ्ठा असतो, मग तुझ्या हातून तर किती नोटा चाकल्या जातात, तू बघतो का? अरे काय करता म्हणून पार पिट्टा पडला मावा. हो बँकेवाले मार्चंट आला का यांच्या कमरापाठी एक होते. अरे म्हणली भांगार भांगार भांगार. त्याच्यापेक्षा आपलं बरं तिकडं भुईवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या जातात या महाला, मत जाव शब्द आला, भीती ना कुणा यावया. या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या. या झोपडीत माझ्या महालात चोर गेले, चोरून द्रव्य नेले, ऐसे कधी न झाले. या झोपडीत माझ्या चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा, येती कधी न कामा. या झोपडीत माझ्या वाडे महाल राणे, जाने केले अनंत केले जाने, तो राहतो सुखाने. या झोपडीत माझ्या महाली सौख्य कुणाही, चिंता सदैव राही. महाला सुख कोणलाच नाही बरं का. महाली सौख्य कुणाही, चिंता सदैव राही.
झोपेत रात्र जाई या झोपडीत माझ्या. जो झोपडीत राहतो त्याला टंपच लागत नाही, झोपाची गोळी लागत नाही, त्याला भजनही लागत नाही आणि त्याला भक्ती लागत नाही. ते इळभर कष्ट करतो आणि रातच्याला भुईला पाडला का त्याला पायड्या पायड्या डुबला लागतो. हे आमच्याच नाटकी लोकांना लागत. आईला रातभर झोप नाही बा, या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर त्या अंगावर. मग डनलॉपची गादी घेऊन झोपलाय पण झोप पुढे लागती. बेचैन ही चैन याला मिळालं ना. का मिळालं? कारण याच्या अंतरंगाला या गोष्टीचा दोष निर्माण झाला सदोष अंतःकरणातून. आणि म्हणून तर निर्दोष अंतःकरण करण्याचा मार्ग जगात एकच आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग, निर्दोष अंतःकरण. आणि म्हणून या सेवेचा शेवट सेना महाराजाच्या अभंगाचं शेवटचं चरण सांगतो. सखा पांडुरंगाविना सेना म्हणे तुझा कोण. आणि म्हणून जसा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हरी बिन धावया न पवे कोणी, तसं तुकाराम महाराज म्हणतात तो एकच पांडुरंग आम्हा सर्वांचा तारणहार. तसे सेना महाराज म्हणतात हा पांडुरंगाविना आमचा दुसरा कुणी सखा नाही, सखा नाही. आणि म्हणून या पांडुरंगाचं नामस्मरण ही आमच्या जीवनातली एकमेव शिदोरी आहे की जी आम्हाला प्रत्येक संतांनी सांगितली. जो नामस्मरण करता करता काम करतो आणि जो नामस्मरणाविना काम करतो त्याच्या कामात जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व काही हरी बोला. हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती, हरी बोला जनी, हरी बोला बनी, सर्व काही उठता बैसता हरी बोला. हे हरीचं नामस्मरण करण्याचा मार्ग प्रत्येक संतांनी सांगितला. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, नावीनं आपण कटिंग करता करता पांडुरंगाचं नाव घ्या, दाढी करता करता पांडुरंगाचं नाव घ्या. शेतकरीनं आपण ज्वारी उपटता उपटता भक्तीचं नाव, पांडुरंगाचं नाव घ्या. कुळव हाकता हाकता भजन म्हणा. मग बघा त्या कुळवात कळणार बी नाही कवा कुळव सोडायचं. अरे मला तर कळलंच नाही कवा सोडायचं. तुम्ही शिक्षक आहात ना, वर्गात जाताना भगवंताचं नाव घेऊन वर्गात जा. तुम्ही अधिकारी आहात ना, ऑफिस मध्ये जाताना भगवंताचं नाव घेऊन जा. तुम्ही पदाधिकारी ना, तुम्ही आमदार, तुम्ही खासदार, तुम्ही सरपंच ना, मग प्रत्येक कार्यालयात जाताना भगवंताचं नाव घ्या. देवा माझ्या हातून आज कुठले असं काम होऊ देऊ नको की जे कोणावर अन्याय करेल, कोणाला त्रास होईल, कोणाला उपद्रव होईल, कोणाचा आजे तुझे भाव मला जागृत करू नको. मला न्यायपूर्ण जगण्याचा मार्ग दाखव. ही भगवंता ही तुझी देण आहे आणि मला बुद्धी देणारा तूच आहे. म्हणून माझ्या बुद्धीला सत सत विवेक मार्गाने घेऊन जा. हे सांगताना त्या भगवंताला शरण जा पांडुरंगा दया घना. आणि मग त्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे मिळेल ते भगवंताची कृपा असेल. आणि म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. गजराबाईला शेवटचा निरोप देण्यासाठी आपण आलो. तिला विवेक आणि तिच्या वैराग्यातून तिच्या जीवनामध्ये जे काही तिचं पुण्य घडलं, भगवंत तिला आपल्याजवळ जागा देव. या ताकपेरे परिवाराला, या पवळे परिवाराला, वाघमारी परिवाराला, कुटे परिवाराला, यांच्या पाहुण्या रावळ्यांना गणगोत आला या गजराबाईच्या जाण्यामुळं. कारण हिच्या पोरी काळ्यांना दिल्या, याच्या घरामध्ये हे सगळं गणगोत, या सगळ्या गणगोताला तिच्यामुळे दुःख झालं. कारण ती एक प्रेमळ स्वभावाची, मायाळू दयाळू अशा प्रकारचे हे मुळातच हा वाडा, हे न्हाव्याची आळी आणि या आळीमधले वाडे आणि हे जुने लोक साम्राज्य यांचं काय, यांच्याकडे पैसा नव्हता हो, पण तरी यांचं राज्य कसं होतं माहिती की आनंदाने गोळ्यामेळ्याने सगळ्या समाजाला. या 12 बलुत्यांचं आमचं हिंगणगाव, हे हिंगणगाव परिसरात एकमेव असं गाव आहे की जिथं 12 बलुते राहतात. बाकी सगळ्या गावात, आमच्या गावात तुम्हाला 10 जाती भेटायच्या नाहीत, हमीदपुरात तुम्हाला 5 जाती भेटायच्या नाहीत. परिसरात हे एकमेव गाव असं आहे. कारण या 8 गावापैकी, आता हे सरपंच थोडा आहे पण या 8 गावापैकी सगळ्यात पहिलं वसलेलं हिंगणगाव आहे. मग हे बाकीचे हळूहळू मागं पुढं होत गेले आणि सगळ्यात शेवटी आमचं जखणगाव वसलं. सगळ्यात शेवटी बरं का, म्हणजे हे सगळ्यात शेवटी निर्माण झालेलं जखणगाव आहे. इथं जखणगावचं कोणीच नाही, म्हणजे ओरिजिनल जखणगावचा माणूस जखणगावात नाही. तसं हिंगणगावचं नाही. हिंगणगावात इथं 12 बलुते ओरिजिनल आहेत. पहिल्यापासून म्हणजे यांची खाणेसुमारी काढली ना तर पिढ्यान पिढ्या इथले 12 बलुते. आता बाकीच्यांचं काय बोलत नाही, कारण त्याची खाणेसुमारी पाव हे या गावचं वैशिष्ट्य. आणि अशा भूमीमध्ये ही गजराबाई
आयुष्यभर जगली आणि त्या गावाची सेवा केली. तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती होती दे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.